हा तर आजच्या लेसनमध्ये आपण विजेचं बिल कसं काढलं जाते हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपल्या घरामध्ये जो मीटर असतो त्याचं नाव आहे एनर्जी मीटर, आणि या एनर्जी मीटरच्या सहाय्याने आपल्या घरामधलं विजेचं किती कन्झम्पशन होतं ते एकत्रितरित्या कॅल्क्युलेट केलं जातं. परंतु हेच विजेचं बिल आपण गणिती पद्धतीने देखील आपण याची पडताळणी करू शकतो. तर ही पडताळणी कशी करायची किंवा याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आजच्या लेसनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सर्वात प्रथम आपण हे बघूया की वीज खर्च होते म्हणजे नक्की काय होतं. तर वीज खर्च होते म्हणजे नक्की काय होते, ज्याप्रमाणे समजा एखादी पाण्याची टँक असेल, त्या टँकमध्ये आपण दररोज थोडं थोडं पाणी वापरतो आणि मग ती टँक संपून जाते. तसं इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत तसं नाही आहे. इलेक्ट्रिसिटी आपल्याला ही अदृश्य शक्ती आणि तिचा इन्कमिंग सोर्सला आपण ती जोडलेली असते. ते मग इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते म्हणजे नक्की काय. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते तर त्याचं असं म्हणता येईल की विजेचं अनेक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर होत असेल. मग रासायनिक ऊर्जा असेल, चुंबकीय ऊर्जा असेल, या प्रकाश ऊर्जा असेल, या सर्व ऊर्जेमध्ये विजेचं जे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं किंवा कन्व्हर्शन होत असतं. या ठिकाणी कन्व्हर्शन होत असताना वीज काही प्रमाणात त्या ठिकाणी खर्च होते, आणि खर्च होताना आपल्याला मग युनिटच्या दरानुसार आपल्याला विजेचं बिल आकारणी संबंधित कंपनी करत असते. तर हे युनिट म्हणजे काय, त्या ठिकाणी युनिट शब्द आलेला आहे. तर विजेची आकारणी करताना युनिटच्या दरानुसार आपल्याला विजेचं बिल हे आकारलं जातं. तर एक युनिट म्हणजे काय, तर 1000 वॅट पॉवर 1 तास खर्च केली तर 1 युनिट वीज खर्च होते. तर कोणतीही कंपनी जी काय आपल्याला वीज पुरवठा करणारी कंपनी आहे त्यांचं विजेचं युनिटचा दर हा ठरलेला असतो. जेवढं युनिट्स आपले जास्त कन्झम्पशन होईल तेवढं आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल हे जास्त येत असतं. मग आपल्या घरामध्ये जर विजेचं बिल कमी करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी वॅटेजची उपकरणं वापरणं आवश्यक आहे. जेवढं आपण कमी वॅटची उपकरणं वापरू तेवढं आपल्याला युनिट देखील कमी होतील, आणि युनिट कमी झाले तर आपल्याला अर्थातच विजेचं बिल या ठिकाणी कमी येणार आहे. तर तुम्हाला मी आता याच्या पुढे विजेचं बिल कसं काढलं जातं हे एक उदाहरण देऊन मी तुम्हाला शिकवणार. उदाहरणार्थ, एका घरामध्ये 40 वॅटचे 2 ट्यूब दररोज 4 तास चालतात. 60 वॅटचे 2 पंखे दररोज 6 तास चालतात. 1500 वॅटची 1 शेगडी दररोज 2 तास चालते. तर मार्च महिन्याचे विजेचे बिल जर काढायचं असेल आणि जर एका युनिटचा दर 8 रुपये 40 पैसे असेल तर आपल्याला विजेचं बिल कसं काढायचं ते मी तुम्हाला फळ्यावर व्यवस्थित समजून देतो. तर या ठिकाणी प्रथम बघूया आपण. तर 1 युनिट म्हणजे काय, तर 1000 वॅट पॉवर 1 तास खर्च केली की त्याला आपण 1 युनिट असं म्हणतो, किंवा त्याला 1 kWh असं देखील म्हणता येईल. म्हणजेच काय, तर 1000 वॅटला 1 तासांनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1 युनिट याचा अर्थ होईल. तर तुम्हाला मी या ठिकाणी आता फळ्यावर व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो. हां, तर इकडे लक्षात मला 1 kWh बरोबर 1000 वॅट इंटू 1 आवर. kWh बरोबर वॅट्स इंटू टाईम डिवायडेड बाय 1000. 1 kWh बरोबर 1 युनिट. ते kWh म्हणजे किलो वॅट आवर. 1 किलो वॅट आवर बरोबर 1 युनिट असेही म्हणता येईल या ठिकाणी. आता यावरती आपण एक उदाहरण बघूया की एका घरामध्ये 40 वॅटचे 2 ट्यूब दररोज 4 तास, 60 वॅटचे 2 पंखे दररोज 6 तास, 1500 वॅटची शेगडी दररोज 2 तास याप्रमाणे लोड आहे. तर युनिटचा दर 8 रुपये 40 पैसे आहे. तर मार्च महिन्याचे विजेचे बिल काढा. हां, तर 1 नंबर ट्यूबचे 31 दिवसाचे युनिट बरोबर 40 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 31 भागिले 1000. तर 40 म्हणजे ट्यूबलाईटची 40 वॅट आहे. ट्यूबलाईटची संख्या किती, तर 2 आहे. किती तास चालतात दिवसभरात, तर 4 तास. आणि हे 31 म्हणजे मार्च महिन्याचे 31 दिवस. त्यांचा पूर्ण गुणाकार करून त्याला 1000 भागलं तर आपल्याला 9.92 युनिट येईल किंवा kWh. त्याचप्रमाणे पंखेचे युनिट देखील, पंखेचे 60 वॅट आहे. 2 पंखे 6 तास चालतात दररोज आणि मार्च महिन्याचे 31 दिवस, त्याला भागिले 1000.
तर 1 kW म्हणजेच 1000 वॅट. त्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला त्याचं टोटल युनिट येतं 22.32 kWh किंवा युनिट. शेगडीची युनिट बरोबर 1500 वॅट. 1500 वॅटची शेगडी आहे. एकच शेगडी म्हणून इथे एक आकडा घेतलेला आहे. किती तास दिवसभरात किती चालते तर 2 तास. आणि मार्च महिन्याचे 31 दिवस. याला पूर्ण भागाला याला 1000 भागल्यानंतर त्याचं उत्तर येतं 93 kWh किंवा 93 युनिट. मग याच्यानंतर एकूण महिन्याचे युनिट किती होतात तर मग पहिला ट्यूबलाईटचे 9.92 युनिट, पंख्याचे 22.32 युनिट आणि शेगडीचे 93 युनिट. या तिन्ही युनिटची जर आपण टोटल मारले, एकूण युनिट मारले तर 125.24 kWh किंवा युनिट येतात. म्हणजेच आपल्याला पूर्ण मार्च महिन्याचे एकूण युनिट किती खर्च झालेले आहेत तर 125.24 युनिट या ठिकाणी खर्च झालेले आपल्याला दिसत आहे. तर एका युनिटचा दर आपण बघितलेलं आहे. एका युनिटचा दर आपल्याला या ठिकाणी 8 रुपये आपण 40 पैसे घेतलेले आहे. तर मग कसं बिल काढणार तर मार्च महिन्याचे विजेचे बिल बरोबर हे आपल्या 125.24 हे टोटल युनिट आलेले आहे. त्याला आपण 8 रुपये 40 पैशाने गुणलेलं आहे. गुणल्यानंतर त्याचं उत्तर येतं 1052 रुपये 1 पैसे. म्हणजेच काय तर एक मार्च महिन्याचं विजेचे बिल आपल्याला साधारण 1052 रुपये 01 रुपीज याप्रमाणे विजेचं बिल तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की विजेचं बिल कशा प्रकारे काढलं जातं. याचप्रमाणे आपण तुमच्या घरचं देखील जर तुम्ही व्यवस्थित जर कॅल्क्युलेशन केलं, सगळ्या युनिटची तुमच्या घरामध्ये असणारी उपकरणांची जर टोटल किती तास चालतात, किती वॅटची उपकरणं आहेत, याचं जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं आणि व्यवस्थित मांडणी केली आणि या पद्धतीने जर ते तुम्ही सोडवलं तर तुम्हाला देखील या ठिकाणी विजेचं बिल कशा प्रकारे काढलं जातं हे तुम्ही टॅली करू शकता. तर या व्हिडिओवरनं तुम्हाला नक्कीच तुम्हाला समजलं असेल की विजेचं बिल कशा प्रकारे काढलं जातं. आता या ठिकाणी सध्याच्या व्यवहारामध्ये युनिटचा दर हा वेगवेगळा असू शकतो. ज्याप्रमाणे 1 ते 100 पर्यंत युनिटचा दर वेगळा असतो, 100 ते 300 पर्यंत वेगळा असतो, 300 ते 500 पर्यंत वेगळा असतो. जर विजेचं बिल तुम्हाला खरोखर कमी करायचं असेल तर तुम्हाला पहिला 100 पर्यंत युनिट जर ठेवला तर तुम्हाला अत्यंत कमी दराने तुम्हाला विजेचं बिल त्या ठिकाणी आकारलं जातं. म्हणून कमीत कमी कन्झम्पशन करणे किंवा विजेची बचत करणे हा मुख्य हेतू असणं आपलं आवश्यक आहे.